माऊली धनगराची लक्ष्मी या चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे मंडळी. आम्ही आता सांगोला यात्रा नागपंचमी निमित्ताने आम्ही ट्रेनमध्ये येताना बोलत असताना आम्हाला एक साहेब भेटले. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं ओळख, आपलं नाव काय? मी मारुती गावडे, तळेवाडीचा आहे. मी आटपाडी तालुक्यात MSF मध्ये काम करतो. मला म्हणजे मेंढराविषयी आणि जास्ती करून माडगळ मेंढीविषयी छंद भरपूर आहे. लहानपणापासून बराच मेंढी आणि खिल्लार या दोन्हीचा मला छंद आहे. मी त्या क्षेत्रात मी सध्या इकडं देशरक्षणाचं कामही करतो आणि मला मेंढीची पण नाद असल्यामुळे मी मेंढरबी पण माझ्या घरी सध्या आहे. तुम्ही आता इथं झोपला होता बरोबर. झोपल्यानंतर आम्ही दोघं विषय बोलत असताना झोप लागली, तुम्हाला पाठदिशी जागा तुम्ही आला. पण ते एक व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर आपल्या वलसतीचे भीमाअण्णा पुजारी, केराप्पा शिंदे, सोमनाथ माळी, ही इंद्रकिसी मेंढकर यांची नावं घेतल्यानंतर तुम्ही चाट करून उठून बसला बरोबर आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, या जेवढ्या क्षेत्रातल्या मेंढी माऊली या क्षेत्रातल्या लोकांचे म्हणजे आपला नाद मूळचा नादच आहे मेंढराचा. आणि त्यात सोमामाचं नाव घेतलं, भीमामाचं घेतलं, केरमामाचं घेतलं, तुम्हाला ते जाग झाली. जाग आली आणि झोपच गेली माझी. तर या विषय म्हणजे मेंढी माऊलीचा विषय निघाल्यानंतर त्या क्षेत्रातल्या माणसाला झोप येईल कशी. बरं बरं बरं. सध्या आता मेंढ्या किती आहेत तुमच्या? तर सध्या माझ्याकडे 5 मेंढी आहेत. आणि कुठल्या बकऱ्याच्या वंशवाळीत कसं कसं? आता भीमामा गुजराती भीमामा आहे. त्यांच्या बकऱ्या सध्या माझ्याकडे उंचाळ आहेत. या मोठ्या बकऱ्याच्या मोठ्या बकरी किती मेंढ्या आहेत त्या? त्याचे 2 मेंढे आहेत माझ्याकडे सध्या. त्या बकऱ्या मोठ्या त्या बकऱ्या परत काय ते काम झालेलं आहे का? ते आता त्या भीमामाकडे मी गाव घालून आणली. मग पाहुणं तुम्हाला ते त्या भीमांना पुजाऱ्याच्या ही बकरी वंशवाळ काय आहे? ही बकरी वंशामध्ये कशा मोदीपासून पैदा झालेली आहे. मोदी सांगोलीचा बाबू माझा. आणि दुसरा दुसरा त्याच्या पोटचा आठवडे सोमामा. सोमाना हे जाधव. हां जाधव ते आता आठवड्यात केसरी झाले. बरोबर का? आणि तिसरी वंशवाळ गुजरातीला भीमामा आहे. ही लाईन तुम्हाला ही बरी वाटली? बरी वाटली आणि जातीला म्हणजे जवळ चांगलीच पडाली. टॉपला सगळे सगळे पडते. बरं बरं. आणि आपल्याला सगळ्यात काय टॉप क्षेत्रात काम करायला आवड आहे. म्हणजे वंशवाळ तुम्ही घर चाललाय धरून चालू. इथनं पुढं तुम्ही तीच वंशवाळ धरणार आहे का दुसरी वंशवाळ नाही धरणार? माझं तर सध्याचं टार्गेट आहे या मोदी बकऱ्या, नंतर सोमामाईतली आणि भीमामाई बकऱ्या, हीच लाईन आपल्याकडे पहिला जास्त करायची माझ्या डोक्यात. बरं. पण आम्ही काय म्हणतोय, आम्ही सुद्धा ही मेंढ्याचं संगोपन करायचं म्हणतोय आम्ही सुद्धा. मग लहान पिल्ली घेण्यापेक्षा का मोठे मेंढ्याचं घ्यायचं कसं कसं आहे? त्याच वंशाचं आम्ही करणार आहे. आता माझ्या म्हणण्यानुसार काय, मला माझा विचार कसा आहे, तुम्ही त्या वंशाची पिल्ली घेतली, लहान पिल्ली घेतली, भीमांना पुजाऱ्याच्या बकरी आम्ही घेतली लहान पिल्ली घेतली तर त्याला जास्त रेट आहे. मागणी जास्त असल्यामुळे त्याचा दर जास्त आहे. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की त्याच बकऱ्याकडून काही मेंढ्या गाभ असतील, म्हणजे समजा 4 येताच्या असो, 5 येताच्या असो, किंवा मेंढ्या जुन्या असतील जुन्या, त्या जुन्या मेंढ्याचं पैदाश टाकायला क्वालिटी आणि नावाचा बकरा वंशाळ ब्लड लाईन चांगली असल्यामुळे त्याची पैदाश पण चांगलीच भेटते. तर त्या बकरीच्या किंवा ब्लड लाईनच्या त्यातल्या मेंढ्या जर गाभण असल्या, त्या गाभण मेंढ्या जर तुम्ही खरेदी केली, मिळणारी उपलब्धी उत्पन्न जे आहे त्या मेंढीपासून 2 कुकरी पडणार. 2 पडू 1 पडू. मेंढ्या मोठ्या असल्यामुळं पैदास डबल पडते. बरोबर. त्यात कसं कुकरी पडणार आहे की ती नशिबानं आपल्या टॉपचीच पडली तर आपल्याला घेतलेल्या रकमेचे पैसे आपले मोकळे होतात. म्हणजे त्या भीमांना पुजारी त्याच्या खंडामधनंच घ्यायच्या का दुसरीकडे घ्यायच्या? नाही, आता सध्या तर माझ्या अनुभवानुसार आहे का नाही, भीमामाई खंडामध्ये मेंढरा आहे क्वालिटीचे आहे, तर सोमामाईत पण आहेत क्वालिटीचे आहेत. बरोबर. पण आता त्यात तुम्ही माझ्या अंदाजानुसार ती ब्लड लाईन एकच दोन्ही बरोबर आहे. मेंढ्या त्याच वंशवाळ त्याच वंशवाळ. त्यामध्ये आता तुमची चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता.
मग पिल्ली घेण्यापेक्षा तुमचं मत आहे मोठ्या वयस्कर मेंढ्या घ्यायच्या घ्यायच्या. गाप गेलेल्या. कमीत आपल्याला त्या दरात मिळते. बरं बरं बरं. हां जास्त महाग मिळत नाहीत आणि थोडक्या वेळेत तुम्हाला पिली पडतात. पिली विकायला लगेच मग सारासार त्या मेंढ्या गाप गेलेल्या 2 महिने 3 महिन्याच्या 3 महिने असतो 4 महिने 50,000 येणार. पर्यंत एक अंदाज धरू. अंदाज जुना 2 घेतल्या तर ₹1,00,000. पण त्याच्या 2 पिल्ली झाली. मग 2 पिल्ले झाले तर 20,000 अर्ध पैसे. 20 म्हणण्याऐवजी जर क्वालिटी पडली तर ते त्याचा पैसा लाख मोल आहे. म्हणजे 2 मेंढ्यापासून 6 मेंढ्या आपल्या तयार होते त्या लावून झाल्या त्या. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे पाहून. आणि जर मला काय म्हणलं तुम्ही छोटी घेतली त्यांची पिली घेतली हां पिल्ल्याचं संगोपन करायला ते म्हणजे गाभण क्रियेपर्यंत जायला 1 वर्ष तर घेतो. बरं 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 बरं. परत या नव्याला 1-2 वर्ष आसपास जातो. पण आपल्याला एवढा पैसा गुंतवलेला हां की पटदिशी मोकळा होत नाही. आणि जर तुम्हाला पैसा गुंतवूनच क्वालिटीमध्ये काम करायचं असलं तर मग पिल्ली घ्या. म्हणजे त्यांच्याकडनं जर मेंढ्या घेतल्या आपण पिल्ले झाली परत जर काही दिवसांनी मेंढ्या घेतल्याचं म्हटलं तर गाव घालवायला सुद्धा नाही म्हणणार नाही. नाही म्हणणार कोण बी नाही म्हणणार. सोमामाळी असू द्या नाहीतर देवांना असू द्या त्याच्याकडनं माल घेतलाय म्हटल्यावर परत 150 बकरा जाऊ शकतो. माणूस काही ते नाही ते व्यक्त्या दोन्ही बी व्यक्त्या क्वालिटी आहेत चांगले आहेत आणि मन मिळव आहे माणूस कितले ते नाही म्हणणार नाही. जर त्यांच्याकडनं आपण जर मीटिंग केल्या मेंढ्या तर त्यांच्या अजून पहिलेच आपल्या घरी होऊ शकतो. बरं का मंडळी, आपल्या या गावडे पाहुण्यानं सरकारी नोकरीमध्ये खात्यात आहेत असं बोलत असताना त्यांचं मनोगत मी घेतलं मानून. कारण का लहान पिल्ली जर तुम्ही जर पाळत बसला तर तुमचा वेळ जाणार. तसंच यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे का मेंढ्या जर घेतल्या तर तुमचा ते लगेचच्या लगेच वर्षीचा तुम्हाला फायदा आणि परत त्या बकऱ्या तोडून बेमानाच्या मना सोमने बकऱ्या घेताना तुम्ही करून अजून मेंढ्याचं तुम्ही संगोपन करत असताना पैदाच तयार होईल. हां आपल्या या मेंढी माऊली मेंढी धनगराची लक्ष्मी या चॅनेलवरती आपल्या गावड्या पाहुण्यानं थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आणि दुसरी गोष्ट म्हणण्याचा हेतू माझा की जून मेंढी शक्यतो खटकाला जाते. बरोबर. त्याचा जीव पण वाचत असं माझं मत. अरे वा वा वा. ओके. थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि गोड बातमी सांगितली. आणि त्या मेंढी माऊलीचा जीव वाचवायचा तुम्ही एक अनमोल जगाभर तुम्ही मेंढी खटकाला गेली म्हणजे ती कापत होती पण ती वस्तूसुद्धा चांगली आहे. तर त्याचा जीव वाचवून तुम्ही संगोपन करून त्याला जीवदान दिलं त्याची पैदाच तयार केली. पुढे त्याचा वंशावळ भरून द्या. मेंढीत आपल्या दारात म्हणून आपण आधार करू शकतो पण चांगली वस्तू तुम्ही खटकाला देऊ नका असं कुणाला चुकलेलं बरं नाही सर्वांना. आज एवढं खटकाला देऊ नका असं या साहेबांचं म्हणणं आहे. नमस्कार. धन्यवाद.